ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। जामखेडचा पदभार स्वीकारताच पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी अवैध धंद्यांना चाप लावत मटका आणि अवैध दारू विक्रीची दुकानं बंद करण्याची धडक मोहीम उघडली आहे। या कारवाईचे जामखेडच्या जनतेनं कौतुक केलंय। जामखेडकरांना सुरक्षित आणि सुरळीत वाटेल असेच काम करणार आहे आणि यासाठी जनतेनं सहकार्य करावं असे चौधरी यांनी म्हटलंय। पत्रकारांशी बोलताना पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी म्हणालेत की 7 दिवसांपूर्वी जामखेडचे पोलीस निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारला। जामखेडमध्ये येताच लक्षात आलं की समस्या खूप आहेत। या समस्यांचा बारकाईने अभ्यास करत आहे। वाहतूक कोंडी, कला केंद्रामधील गैरप्रकार, गुन्हेगारी प्रवृत्ती, अवैध मटका, शाळा कॉलेज परिसरामधील रोड रोमिओ अशा अनेक समस्या या ठिकाणी आहेत। याचा बंदोबस्त करण्यात येणार आहे। यासाठी जनतेनं मला सहकार्य करावं असं आवाहन पोलीस निरीक्षक चौधरी यांनी केलंय। त्यामुळे जामखेडकरांना आता दिलासा मिळालाय। मराठवाड्याचे प्रवेशद्वार तसेच 3 जिल्ह्यांच्या सीमेवरती असणाऱ्या जामखेड तालुक्यात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात राजरोसपणे सुरू आहेत। परिसरामध्ये अवैध धंदे, अवैध हत्यारे, बनावट दारू तसेच विनापरवानगी दारू विक्री तसेच शहरामध्ये आणि तालुक्यात मटका व्यवसाय, कला केंद्रामध्ये अनेक अवैध कामं, डीजेचा थैथयाट तसेच अल्पवयीन मुलींना वेश्या व्यवसायास लावणं, अनेक गुन्हेगारांना आश्रय देणं आणि परिसरामध्ये गावगुंडांकडून दहशत पसरवणं, अनेक हॉटेल लॉजिंगवरती मोठ्या प्रमाणात वेश्या व्यवसाय आणि अवैध दारू विक्री, बाहेरच्या जिल्ह्यामधील गुंडांना संरक्षण देणं तसेच अनेकांच्या जमिनीवरती ताबा टाकणं, नेहमीच्या मारामाऱ्या अशा अनेक प्रकारचे अवैध धंदे जामखेडमध्ये राजरोसपणे सुरू आहे। नवनियुक्त पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी जामखेडचा पदभार स्वीकारताच वरील समस्यांचा बारकाईनं अभ्यास केलाय। अवैध धंद्यांच्या विरोधामध्ये कडक कारवाई सुरू केली आहे। अवैध दारू विक्री आणि अवैध मटका या चाप लावत शहरामधील मटका बंद करण्यात आला। त्यामुळे जामखेड शहरामधील नागरिकांनी पोलीस निरीक्षक यांच्या धडक कारवाईबद्दल मोठं कौतुक केलंय। तसेच इतर अवैध धंद्यांच्या विरोधामध्ये कडक कारवाई करावी अशी मागणी देखील केली जाते। शहर आणि तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्यात येतील तसेच रोड रोमिओंचा बंदोबस्त करण्यात येईल। वाहतुकीसाठी शिस्त लावली जाईल जेणेकरून जामखेडकरांना सुरळीत आणि सुरक्षित वाटेल। यासाठी जनतेनं सहकार्य करावं असं आवाहन पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी केलंय। मी पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी। मी 7 दिवसापासून जामखेड पोलीस ठाण्यात चार्ज घेतलेला आहे। आल्यापासून मी अभ्यास करतोय। जामखेडमध्ये बरेचसे प्रॉब्लेम आहेत, वाहतुकीचा आहे, काही इतर गुन्हेगारीचाही प्रॉब्लेम आहे। सर्व प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी मी प्रयत्न करेल। सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करेल। एवढंच फक्त जनतेने सहकार्य करावे आणि वाहतुकीसाठी रस्त्यावर जे गाड्या उभ्या असतात त्या जर साईडला लावल्या किंवा रोड सोडून लावल्या तर अधिक मदत होईल, एवढं मी जनतेला आवाहन करेल। त्याचं नियोजन करेल शाळा भरण्याच्या वेळेस आणि सुटण्याच्या वेळेस, त्यासाठी विशेष पथक मी स्थापन करण्याचा प्रयत्न करेल। अशोक वीर, C24 तास, जामखेड। ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव, मग चिंता कशाला करताय? आता अंधाराला करा बाय बाय। विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज, घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात। आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं। बजाज फायनान्स देतोय 0 डाऊन पेमेंट आणि 0 व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर। सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईदाम हॉस्पिटल, राहुरी, मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईदाम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी।